नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मार्केटमध्ये काय घडले याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. निफ्टी 24,044 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 23,969 चा लो बनवला. लो पासून वरती जात 24,108 चा हाय बनवला. तर बंद होताना पॉझिटिव्ह साईडला 24,084 वरती बंद झाली. एनएससी वरील 1,921 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 1,396 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. निफ्टीतील 34 स्टॉकमध्ये तेजी होती, तर 16 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. आज 146 स्टॉकला अप्पर सर्किट लागले, तर 64 ते 65 स्टॉकना लोअर सर्किट लागले. निफ्टीतील सर्वात जास्त वाढलेले स्टॉक टेरेन, बेल, हिंदाल्को, पीईएल, हिंदाल्को, झोमॅटो, टाटा स्टील. मागील काही दिवस कंटिन्यू दबावमध्ये असणाऱ्या हिंदाल्कोमध्ये आज आपल्याला तेजी पाहायला मिळाली. टाटा मोटर्स, सिप्ला, ओएनजीसी, बजाज फिन्सर्व आणि ॲक्सिस बँकमध्ये दबाव पाहायला मिळाला. मागील काही दिवस ओएनजीसी मध्ये एकसारखा कंटिन्यू दबाव आपल्याला पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी 55,434 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 57,222 चा लो बनवला. लो पासून वरती जात 57,646 चा हाय बनवला. तर बंद होताना 57,585 वरती पॉझिटिव्ह साईडला बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीतील 10 बँकांमध्ये तेजी होती, तर 4 बँकांमध्ये दबाव पाहायला मिळत होता. सलग 4 दिवस मार्केटमध्ये जी काही तेजी निर्माण झाली आहे त्याच्या पाठीमागची जर कारणे आपण पाहिली तर ती आहे कच्च्या तेलाची किंमत $80 आतमध्ये गेलेली आहे. अमेरिकन मार्केटसह सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये तेजी. ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होत आहे आणि इंडिया विक्स मध्ये घसरण, यामुळे आपल्याला मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तर मार्केटसाठी पुढील 2 दिवसासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत? आज डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची भेट होईल. याच्यामधून कोणत्या गोष्टी समोर येतात त्यावरती उद्याचं मार्केट असेल. तसेच अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आज रात्री घडणार आहे, अमेरिका नवीन व्याजदर जाहीर करणार आहे. व्याजदरामध्ये बदल जरी होणार नसला तर US फेड चेअरमन काय बोलतात यावरती उद्याचं मार्केट आपलं अवलंबून असेल. तसेच 19 जूनला अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये करार होणार आहे. या 3 घटना सलग असल्यामुळे यांचा परिणाम आपल्याला मार्केटमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरी देखील राहणार आहे. US फेड व्याजदराची घोषणा आणि सेन्सेक्सची विकली एक्सपायरी डबल धमाका उद्या असणार आहे. आता सध्या सोन्या चांदीच्या किमतीमध्ये आपल्याला सपाट कारभार पाहायला मिळत आहे. निफ्टी जोपर्यंत 23,800च्या वरती आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवा. तसेच बँक निफ्टी 56,800च्या वरती आहे तोपर्यंत निगेटिव्ह साईडचा जास्त विचार करू नका किंवा निगेटिव्ह साईडचा ट्रेड घेण्याचा विचार शक्यतो टाळा. निफ्टी 24,250च्या वरती आणि बँक निफ्टी 58,000च्या वरती गेली किंवा त्याच्या वरती बंद झाली तर मार्केटमध्ये आपल्याला एक फ्रेश तेजी पाहायला मिळू शकते. दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.